की जय. पवन सुत हनुमान महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. रथ चालता गडगडाट शुद्ध भूमिका मार्ग सपाट चहू वारवा वळली मेट मारताही सट न उठती. आपले सैन्य असणारा सोबत घेतलेले आहेत. रणाच्या ठिकाणी असताना निघलेला आहे. रणाच्या ठिकाणी जाताना असणारा चौकट असणार चारही दिशेला असणारा सैन्य असणारा सोबत आहेत. त्याच्या मध्यभागी स्वतःचा रथ आहे आणि अशा संघोल्या सकट असणारा प्रभू रामचंद्राकडे असणारा सैन्य घेऊन निघला म्हणतात. वार वेदाती धरिले भोय उठविता न उठती पाय कंपने धरिले भय करावे काय नाटवे. नगरीतून बाहेर निघलेला आहे आणि त्यावेळेस असणारा त्याच्याकडे असणारा काय नगरीतून बाहेर निघाल्यानंतर त्याला अपसकून असणारा व्हायला लागलेले आहेत. वारू म्हणजे असणारा घोडे पळून चाललेले आहेत. ती वाहिले का हटत आहेत असे अपसकून ज्या वेळेस त्याला येत आहे त्यावेळेस त्याच्या मनामध्ये आलेले आहे आता आपण असणारा काय करावं असं असणारा त्याच्या मनामध्ये विचार आल्यानंतर तो पुढे काय करतो. संचित होता मुख्य धुर शुभेल वामनेत्र भयभीत निशाचर दुशिन्य थोर देखोनी. म्हणजे डावा डोळा सुद्धा असणारा त्या ठिकाणी लवायला चालू झालेला आहे आणि हे सगळे चिन्ह असणारा का असणारा बेकार आहेत. आपल्याला असणारा बेकार चिन्हामध्ये सगळे राकेश सैन्य असणार आणि त्या सैन्यामध्ये असणारं सगळं बेकारीचं वातावरण ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस त्याच्या मनामध्ये काय येते. साठो पधरोनी आपोटी वारू उठवी जगजेटी त्याची तापटुनी आपाटी रथ सनिष्ठी सजिला. ज्यावेळेस रथाचे वारू बसलेले होते आणि मनामध्ये धीटपणा धरलेला पाठीवर हात असणारा त्या वारूच्या म्हणजे घोड्याच्या ठेवलेला घोडे उठविलेला आहेत आणि आपला पुन्हा रथ सावरून घेऊन असणारा आणि घट्ट मनानं असणारा तो पुढे काय करतात. वारू करोनी सुप्रसन्न रती बैसला कंपन सवेग करिता रथावी गमन पुढे दुशिन्न देखिले. त्यावेळेस रथ झोपलेला आहे त्याच्यामध्ये आरोहण झालेला अंकपन नावाचा जो आहे तो पण ज्या वेळेस तो पुढे निघलेला आहे आणि तो पुढे निघल्याबरोबर तुला असणारा लगेच असणारा त्याला दुचिन्ह असणारा म्हणजे असणारा वाईट असणारा ते काय दिशा दिसत आहे आणि त्यावेळेस त्याच्या मनामध्ये काय येत आहे. वक्रज मुख सिंह व्याघ्र ऊर्ध्व मुख विवर्ण स्वर शब्द वदती अति उग्र पक्षी ही क्रूर शब्द करीती. पक्षी सुद्धा क्रूर शब्द करीते की जसा आपण असणारा कुठल्या तरी कार्याला निघावा आणि ज्या वेळेस आपला करते मांजर आडवी जावा त्याला अपसकून आपण समजतो की एखादा पिंगळा असणारा वरडावा आणि त्यावेळेस अपसकून आपण समजतो तसा असणारा तो एवढा करायला निघलेला आहे आणि सगळे पशु पक्षी असणारा त्याला अपसकून असणारा चिन्ह असणारा सगळे जाणीत आहेत आणि त्यावेळेस त्याच्या मनामध्ये काय येत आहे. निद्रा वीर कंपन शूर पुरुषार्थी पंचानन उत्पात सांडिले येळ सुन करावयारण निघाला. सगळे दुःचिन्ह जे असणारा त्याला जे येत होते ते सुद्धा निद्रा वीर असणारा होता मनामध्ये गर्व होता आणि सगळ्याला असणारा त्यानं झाकून टाकलं म्हणजे मागं सारलेला आहे आणि रण योद्धा करण्यासाठी असणारा मोठ्या आयुष्याने असणारा तो प्रभू रामचंद्राच्या सैन्याकडे निघाला. शंकेले कोणी जो उत्पात त्याच्या अंगे नाही पुरुषार्थ जयन पवे तो युद्धात जो भयभीत अपशकुने. जो भयभीत अपशकुन असणार अपशकुनाला जर भेलं तर असणारा रणाच्या ठिकाणी आपली जी शक्ती असते ती शक्ती सुद्धा असणारा स्थिर होत असते म्हणून त्या शक्तीला डबल असणारा त्यानं समजा धीर दिलेला आहे आणि रण असणारा युद्ध करण्यासाठी तो पुढे निघलेला आहे असा असणारा असा तो पुढे जाऊन असणार प्रभू रामचंद्राचे सैन्यकर. अकंपन वीर उद्भट करुणी वाढवेच नेट रथ प्रेरीला गडगडाट आती कडकडाट युद्धाचा. आती कडकडाट असणारा युद्धाचा त्या योद्धाच्या आनंदाकडे आणि योद्धाकडे जाऊन त्याला साविजता मुक्ती प्राप्त करून घ्यायची होती ह्याची सध्या त्याला गडबड झालेली होती म्हणून आपला रथ गडबडीला असताना तो पुढे हाकायला चालू केलेला आहे. अशा अवस्थेमध्ये असताना प्रभू रामचंद्राची सैन्य पुढे काय करते. वीरी करुणी रणशंगार मुकुट कुंडले कवच वीर कंपना सवे दुर्धर भार निशाचर चालिले. निशाचर चालिले डोक्यावर मुकुट घेतलेला आहे अंग रक्षक असणारा तिच्या सोबत आहेत
चारी दिशाला असणारा त्या रथाला अंगरक्षकाचा मेळा आहे अशा असणारा त्या आयुष्यामध्ये आणि तो युद्ध करण्यासाठी आणि तो निघला म्हणतात. सिंहनादे गिरा गजरे गर्जत येता राक्षस भार ते दे कोणी कपी कुंजर युधा सत्वर मिसळले. ज्यावेळेस आरुळ्या दिलेत आहेत हे सगळ्यांचा असणारा आवाज पाहिलेला आहे आणि ते असं पाहिल्यानंतर असणार आणि तितक्या वेळामध्ये असणारा हनुमानजीच्या सैन्यानं किंवा असणारा वानर सैन्यानं बघितलेला आहे आणि दोघांचे असणाऱ्या सैन्याची त्या ठिकाणी असणारा भेट झाली म्हणतात. शिळा शिखर वृक्ष पर्वत वानर भिडती युद्धात घाये राक्षसा करीती घात सैन्य कंदनार्थ मांडिला. ज्यावेळेस हनुमंताच्या सैन्याने जे वानर सैन्याने ज्यावेळेस ते राखीचे सैन्य पाहिलेले आहे त्यावेळेस हातामध्ये भाले असणारा का दगड असणारा होते झाला असणारा होते पर्वत होते आणि ते सगळे हातातले असणारा शस्त्र असणारा त्यांच्याकडे त्या राखी सैन्याकडे फेकून दिलेले आहेत आणि त्याच्या मारान ती सैन्य असणारा विखळ होत आहे म्हणतात. त्रिशूळ कात्या शक्ती तोमरे राक्षस घेवनी हतियारे रणी कोचिली वानरे वाहते रुधिर भडभडा. त्यावेळेस आपल्या हातामध्ये असणारा काय होते भाले होते बर्चे होते असणाऱ्या तलवारी होत्या गदा होता आणि ह्याच्या सहाय्याने असणाऱ्या त्या वानर सैन्याला असणारा काय सगळ्यांनी जार जार करायला सुरुवात केलेली आहे. त्या ठिकाणी प्रत्येकाच्या अंगाचं रक्त निघायला चालू झालेलं आहे. अशी दशा असणारा त्या प्रभू रामचंद्राच्या सैन्याचे आणि तो अंकपन करीत आहे म्हणतात. रावणाच्या निज कार्यार्थ राक्षसी वेचिता जीवित्वा वानरी करुणी पर्वत गाता असंख्यात मारिले. राजा रावणाची आज्ञा होते आनंदाच्या भरात म्हणजे मनानं आलेले नव्हते किंवा मनानं प्रेमानं त्याला युद्ध करायचं नव्हतं पण राजाची आज्ञा होती आणि त्या आज्ञाच्या गट्याने युद्ध करण्याला आलेले होते आणि खरोखर निस्वार्थी भक्ती करणारी असणाऱ्या वानर सैन्य होती प्रभू रामचंद्राची आणि त्या दोघांच्या युद्धामध्ये असणाऱ्या एकामेकाला वेश प्रदान करून देण्यासाठी असणार तळमळ चालू म्हणतात. वानरी करुणी युद्ध निर्वाण श्रीराम काजी वेचिता प्राण त्याशी न बाधी जन्म मरण नामस्मरण करिताची. नाम स्मरण करिताची असणारा ज्यानं नाम स्मरण केलेलं आहे निस्वार्थपणानं त्याला खरोखर प्रभू रामचंद्र असणार का आश्रय देत आहे. त्याचा जन्म मरणातून असणारा मुक्तता करत आहे. त्याच्याकडून किती जरी पाप जरी झालेला असलं तरी राम नामामुळे असताना ते उद्धारून नेल्याशिवाय राहत नाही असा असणारा ग्रंथ करते नाथ महाराज आपल्याला सांगत आहे. वानर गायी होता निर्भुज लाविती श्रीराम चरण रज घाये पान पोन होती निरुज कप. वानर गायी होता निर्भुज लाविती श्रीराम चरण रज घाये पान पोन होती निरुज कपी समाज गरजती. कपी समाज गरजते की त्या युद्धामध्ये जर असणाऱ्या एखाद्या वानराला जर जखम झाली रक्त जर निघायला लागलं तर खरोखर त्याने प्रभू रामचंद्राचं नाम स्मरण करायचं. त्याच्या हातानं असणार का प्रभू रामचंद्राच्या नावाची असणारा काय धूळ घ्यायचे आणि त्या जखमीवर लावल्याबरोबर ती जखम असणारा काय नाहीशी होत होती. एवढी प्रभू रामचंद्राच्या नावामध्ये महती आहे त्याच्या चरणामध्ये सुद्धा महती आहे अशा असणारा नाथ बाबा आपल्याला सांगत आहे. करिता राम नाम स्मरण नामे वानरा बळ संपूर्ण नाम बळे करुणी कंदन बळवाहन गरजती. प्रभू रामचंद्रामुळेच असणारा त्यांना असणारा बळ होतं. प्रभू रामचंद्रामुळे शक्ती होती. प्रभू रामचंद्राचं नाव घेतल्यानंतर व्यक्ती सुद्धा असणारा वानराची असणारा तयार होत होती आणि त्या प्रभू रामचंद्राचं नाव जर घेतलं तर खरोखर वेश असणारा प्रधान असणारा कोणाला त्या वानर सैन्याला होते. ह्यालाच निस्वार्थ भक्ती असणारा करणारे वानर होते आणि म्हणून प्रभू रामचंद्र तुझा त्यांच्या पाठीमागे असणारा तेवढेच धीटपणाने उभे राहत होते म्हणतात. ध्वज पताकाशी न दिशे रथ अश्वसारथी वीर विख्यात मुख्य कंपन तटस्थ सैन्य समस्त केवी देखे. अंकपन नावाचा जो राक्षस होता तो जो आपल्या सैन्य घेऊन आलेला आहे आणि या वानर सैन्याची असणारा अवस्था पाहिलेली आहे
आणि तो सुद्धा तटस्थ म्हणजे असणारा सारखा टक लावून बघत आहे की खरोखर वाढणार शहाण्याची भलाई किती मोठी आहे, किती यांचा विश्वास आहे, किती यांचं प्रेम आहे, असं म्हणून तो तटस्थ असणारा तो बघत आहे म्हणतात. निशाचर देखती राती आयसी सर्वत वदंती तेही करुणी सामान्य शक्ती देखनी स्थिती वानरा. देखणी स्थिती वाहणारा की राकेश असणारा कशाला म्हणायचं की ज्याने रात्रीमध्ये जर असणार काय त्याने जर असणार रात्रीमध्ये जर त्यालाच राकेश म्हणायचं आणि उजाडामध्ये असणारा काय कार्य करणारे त्याला असणारा वानर सैन्य म्हणायचं. पण खरोखर तितकंच देखणे आहेत, आमच्यापेक्षा देखणे असल्यामुळं आमच्याबरोबर ते योद्धा असणारा रात्रीमध्ये सुद्धा असणारा वानर सैन्य करीत आहेत असा तो अंक पण नावाचा राकेश बोलतो. श्रीराम दीप्तीची निज दीप्ती श्रीराम स्वय तेजो मूर्ती त्याचे तेज उत्पत्ती देखनी शक्ती वानरा. देखणी शक्ती वानरा. ज्या ठिकाणी आपण घरामध्ये एक पंचायत्रीचा दिवा लावतो आणि त्या दिव्याच्या उजेडानं सगळा घरातला कारभार आपण बघतो, त्या दिव्यासारखा प्रभू रामचंद्राचं नाम स्मरण असणाऱ्या वानर शयना करीत आहेत आणि त्या नाम स्मरणाच्या आधारानं असणारा पुढे युद्ध करून असणारा त्याच्या जोरावर यश प्रदान करीत होतं. त्याच्यामुळे त्यांना असणारा कुठलीच चिंता करायची गरज नव्हती असे नाथबाबा सांगतात. वानरांगी सिद्ध उड्डाण त्यावर आले देखणे पण आणि राक्षसा केले कंदन सावधान अवधारा. त्यावेळेस वानर सैन्य आधीच चपळ असते आणि होणार आहे तो असणार. एकनाथ महाराज आपल्याला पुढे सांगत आहेत. पुढील पुंडलिकावर विठ्ठल.